आणि त्वरित मॅच, कारण अजूनही आपल्याला याच्यानंतर 2 मॅचेस खेळायचे आहेत. चला पाम संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा त्वरित. तोपर्यंत पहिला चेंडू पडणार नाही, आयोजकांच्या सूचना आहेत. पंच आपण लक्षात ठेवा. पाम संघ नायक चला या लवकर. समोर विशाल आहे आणि नॉन कडे विशाल आपल्याला बघायला मिळतोय. विशाल आणि कोण आहे रे? विशाल आणि तन्मय ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर कुशल. पुढचा चेंडू फुलटॉस आहे, एनपीच्या वरनं खेळलाय. डीप स्वीपर कव्हर्स मध्ये विशाल नावाचा बादल मागच्या मॅच मध्ये जे मॅन ऑफ द मॅच होते, यावेळेला स्वस्तात बात होताना बडी मछली चाल में फसती हुई विकेट या ठिकाणी आपण येतोय. विकेट पिंपळे विकेट स्पॉन्सर्स डीजे. थैंक यू. तन्मय के बल्ले से एक अप्रतिम सिक्सर देखने को मिला. स्कोर 6 से फ्लाय होता व 7 पर. आणखीन चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. डीप मिड विकेटचा खेळाडू वेगाने तो चेंडूवरती फील्ड करेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचते ती 8 धावा. प्रथम बॅटिंग करताना आपण बघतोय संघ आपल्याला बघायला मिळतोय तो पाम. त्याच्या अगेन्स्ट टेंबी संघ दोनात करताना आपल्याला बघायला मिळेल सर्वेश. एकमात्र असा खेळाडू आहे ज्याच्या नावावरती हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर 65 धावा आहेत. ओ हुक करण्याचा प्रयत्न, स्वतःवरती नाराज आहेत फलंदाज. वेळ मात्र गेलेली आहे. इथून डॉट चेंडू आलाय आणि षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपलाय. 8 धावा स्कोर कार्ड वरती. ऐकूया डीजेचं सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. थँक्यू. आमच्या साईड स्क्रीनवर आमचे जितेश संके उर्फ बंड्या दिसत आहेत. मॅनेजमेंट काय असते, नियोजन जबरदस्त कसं करावं याचा प्रचंड अनुभव. जितेश संके उर्फ बंड्या जबरदस्त ही स्पर्धा हँडल करतायत, त्यासाठी त्यांचंही कौतुक आहे. थोडंसं गेम स्पीडअप करा प्लीज. अजून याच्यानंतर आपल्याला 2 मॅच खेळवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज सर्वेश संखे. मागच्या मॅचचे हिरो होते. 65 धावांची विस्फोटक इनिंग ज्यांनी साकारलेली आहे. या स्पर्धेमधील हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर ज्याच्या नावावरती आहे तो बॅटर आपण बघितला संखे सर्वेश, आणि तोच गोलंदाजीसाठी आलाय. ओ आणि व्हेरी फर्स्ट बॉल
सरळ फर्निचर डिस्ट्रॉय करतोय. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. फर्निचर डिस्ट्रॉय, मेक इट पिंपळे विकेट स्पॉन्सर्स डिझायर. थँक यू न्यूमान. ओम येते मैदानाच्या आतमध्ये, परंतु सर्वेशांची घातक गोलंदाजी थोडस फलंदाजी करणाऱ्या संघाला टेन्शन कन्वर्ट करत आहे. परंतु फलंदाजाने लक्षात ठेवायचं आहे की जे प्रेशर तुमच्याकडे कन्वर्ट झालंय ते कन्सॉलिडेट होणार नाहीची आपण दक्षता घ्या. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. फक्त तुमचा कॉन्फिडन्स लेवल, तुमचं मेडिटेशन, तुमचे कॉन्सन्ट्रेशन जर चांगली असेल तुम्ही चांगलं खेळू शकतायत. पुढचा चेंडू, आणखीन एक दर्जेदार चेंडू आहे. जबरदस्त किपिंग आणि काय गोलंदाजी करतायत सर्वेश. मॅन इन गोल्डन आर्म, उत्कृष्ट गोलंदाजी, कौतुक करावं अशी गोलंदाजी, अद्भुत गोलंदाजी आहे. फलंदाज ओमला मात्र जागेत जखडून ठेवले आणि या ठिकाणी सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवताना मॅन इन गोल्डन आर्म मिस्टर सर्वेश संखे क्लास 1 गोलंदाजी हाताळतायत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. क्या कहने, कहते ना कुछ लोग हृदय पर ऐसा असर कर जाते हैं, टूटे हुए दर्पण में भी पूरे नजर आते हैं, मिलते कुछ क्षणों के लिए लेकिन ताउम्र दिल में बच जाते हैं. ये दिल में बसने वाली गेंदबाजी है. जबरदस्त गोलंदाजी सर्वेश. सर्वेश आज क्लास दाखवत आहेत ओमच्या अगेन्स्ट. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पुढचा चेंडू आणि इथे तिसरा येतोय. डॉट डॉट डॉट. बघूया, उच्च न्यायालयामध्ये मात्र ह्या चेंडूला पाठवलेलं आहे. बघूया पंच या ठिकाणी बघतील आणि चेक करतील काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. साजिद राजापूरकर सर मात्र चेक करतायत की एक्झॅक्टली काय घडलंय. जबरदस्त किपिंग एस्टनच्या मागे. पोलीस पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. मोरेकुरण गाव माननीय शलाका नितीन पाटील मॅम यांचं शुभागमन झालं. वेलकम. आपला हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय आमच्या मुख्य मंचावरती. माननीय शलाका मॅम यांचं शुभागमन झालंय. सरपंच चषक मोरेकुरण. चला, अंपायर डिसिजन क्लोज राहिलं होतं, भरपूर क्लोज राहिलं होतं, नॉट आउट. चला मॅच कडे जाऊया आपण. चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट किपिंग बघायला मिळते. एस्टनच्या मागे यष्टीरक्षक मिस्टर कुशल. कुशल यांची कुशलता इथे बघायला मिळते. जबरदस्त कामगिरी कुशलच्या माध्यमातून ओमला मात्र लाईफ मिळते. स्कोर थांबलाय स्कोर कार्ड वरती 8. पुढचा चेंडू घेऊन सर्वेश संखे. आज मात्र सर्वेश संखेचा दिवस राहिलाय. प्रथम बॅटिंग करता आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये एक जबरदस्त क्लास बघायला मिळत आहे. आणखीन एक डॉट बॉल. क्या कहने सर्वेश. इथे मात्र ओमला जावं लागतंय. बॅक टू द डग आउट. येतोय विकेट महत्वाचा. मिस्टर मेक इट पिंपळे सर विकेट. थँक्यू. हवेचा ओघ या ठिकाणी वाढत आहे. मिस्टर न्यूमॅन, भाविक, कौस्तुभ येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. थोडासा पाम संघ अडचणीमध्ये सापडलाय कारण टेंबी संघाची जी गोलंदाजी आहे
अतिशय उत्कृष्ट उच्च दर्जाची गोलंदाजी आहे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळताना थोडेसे प्रश्नचिन्ह निर्माण राहिलेले आहेत. परंतु नेहमी आपण म्हणतो की जीवनामध्ये दोन प्रकारच्या विचारसरणीची माणसं आपल्याला बघायला मिळतात. एक संकट आल्यानंतर त्या संकटाकडे बघत राहतात आणि दुसरी लोक त्या संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग शोधत असतात. इथून फलंदाजांना दुसरा मार्ग अवलंबणं गरजेचं आहे. मार्ग शोधा की या संकटातून तुम्ही बाहेर कसे जाल. मॅडन षटक टाकतील का. चेंडू हाताळलेले ते 5 आणि अंतिम चेंडू जर हाताळला तर मात्र मॅडन षटक राहील आणि ते नावावरती राहील मिस्टर सर्वेश संखे, मॅन इन गोल्डन आर्म. आणि बॅटची कडा घेतली या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे. फक्त एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर नाही. षटक क्रमांक आपण बघतायत 2 कंप्लीट झालेले आहेत आणि धावा आहेत 9. ऐकूया डीजेला आणि येऊया मॅचकडे. थँक्यू. चला बघूया गेम थोडंसं स्पीडअप करा. 9 धावा स्कोर कार्डवरती. सर्वेशनं गोलंदाजीमध्ये आपला क्लास, आपली गुणवत्ता, आपलं टॅलेंट सुंदर दाखवलंय आणि आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. नवीन गोलंदाज येत आहेत. मिस्टर शुभम येत आहेत न्यूमॅन. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. आता 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि इथून मात्र पाम संघाचं काय असेल गेम प्लॅनिंग. अडचणीमध्ये सापडल्यानंतर कशा पद्धतीने करतील कम बॅकिंग. कितने गमों की रात आई है तो खुशियों की सुबह भी होगी. माना रूठी बैठी है किस्मत पर एक दिन सुलह भी होगी. कमी मत रखना अपने कोशिशों में. जहां हार के अंधेरे हैं अभी वहां एक दिन जीत की चमक भी होगी. त्यासाठी प्रयत्न भरपूर महत्वाचा. पुढचा चेंडू आणि इथे उडवलाय चेंडूला. स्लॉट मध्ये चेंडू आला होता. पाठवलाय डाऊन द ग्राउंडचा येतोय. कौस्तुभ एंटरप्राइजेस षटकार. कौस्तुभ मात्र जबरदस्त बॅटिंग करताना कौस्तुभ एंटरप्राइजेस षटकार बघायला मिळतोय. धीरजजी संख्ये षटकार. धावसंख्या 6 रिप्लाय झाले. 15 वरती पोहोचले. परंतु इथून मात्र शुभमला सांगतायत की भाई ऐसे गेंद अगर डालोगे फेक दूंगा, ठोक दूंगा सीधा सिक्सर. हे सांगताना कौस्तुभ इज ऑन अ फायर. पुढचा चेंडू आणि याही वेळेला खेळताय चेंडू. मिस टाइम शॉट. यस नो. ओ माय गॉड. झेलची संधी होती. कौस्तुभला संधी मिळते. सर्वेश तिथे नसते तर कदाचित हाही षटकार असता. परंतु धावसंख्या 1 ने पुढे जायला आणि पोहोचले 16 वरती. सर तर मध्ये क्रिकेटला कुठलंही स्थान नाहीये. फक्त तुम्हाला तुमची गुणवत्ता दाखवावी लागते. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये धावा 16. शुभमच्या अगेन्स्ट हात खोलताना या ठिकाणी बॅटर बघायला मिळतात. कौस्तुभ. आता मात्र बॅटिंग वरती आपण बघतोय मिस्टर अमित वडे. अमित वडे मैदानावरती आहे. 16 धावा झालेले आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा. बघूया फील्ड मधलं थोडंसं तब्दिली. तयार होताना पुनश्च शुभम. ओ यावेळेला डाऊन द लेग सम आहे का बघायचं आहे. पंच आमच्याकडे बलटाय. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे पहुंचले 17 वर 17. कहते कि जिंदगी में कभी भी अपने आप को कटने मत देना, कमजोर साबित मत होने देना, क्योंकि कटी हुई पतंग को लोग अक्सर जमकर लुटा करते हैं. हे आपण सातत्याने बघितलेलं आहे. त्यासाठी गरज आहे की चांगला क्लास क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू आणि इथे मिस टाइम आणि येतोय वन्स बाउंड. साई कन्स्ट्रक्शन 4 चौकार.
थँक्यू. 21 झालेले आहेत. सर्वेश यांच्या मनामध्ये असेल मैदानाच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये मी जाऊ जिथे मात्र मी चांगला झेल घेऊ शकतोय. 21 झालेले आहेत. इथून मात्र आपण बघतोय फलंदाज बॅटिंग करतायत. अमित वडे यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. अप्रतिम शॉट ऑन साइडला एक्झिक्यूट केला होता आणि इथे कम बॅकिंग करताना शुभम स्कोर स्टे ऑन 21 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. एक अतिशय उच्चस्तरीय स्पर्धा, बहुचर्चित. सर्वांनी या स्पर्धेला दाद दिले, भरभरून कौतुक केले. का करू नये, कारण जे स्पर्धेचं आयोजन आहे त्याहीपेक्षा चिराग नियोजन जबरदस्त आहे आणि अशा नियोजनाचं कौतुक हे आता मनामनातून आणि घराघरातून होताना आपल्याला बघायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू आणि इथे अंडरआर्म थ्रो आणि फलंदाज होतोय बाद. येतो या ठिकाणी विकेट आपल्याला बघायला मिळते. मेक इट पिंपळे विकेट स्पॉन्सर्स. थँक्यू. न्यूमॅन प्रणय मैदानाच्या आतमध्ये येतात. मागच्या मॅच मध्ये विशालला सुंदर साथ दिली होती प्रणयनं आणि इथे सुद्धा आता साथची गरज आहे. 10व्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहे. जतीन आम्हाला सांगतायत 21 झालेले आहेत. षटक क्रमांक आपल्याला बघायला मिळतात ते तिसरं सुरू आहे आणि शेवटचा चेंडू आहे. 1 टू गो. 21वा. जबरदस्त. एका बाजूने फलंदाज खूप चांगली बॅटिंग करतायत अमित. त्यांच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. माननीय सो कल्पिता कुणाल पाटील मॅम यांचं शुभागमन झालंय. आपण बघू शकाल कुणाल पाटील यांचं एक मोठं योगदान राहिलं आणि त्यांच्या अर्धांगिनी आपल्याला बघायला मिळतात. वेलकम त्यांचं आम्ही करतोय हार्दिक स्वागत. कुणाल पाटील यांचं योगदान भरपूर राहिले या स्पर्धेसाठी. खूप चांगला वेळ या स्पर्धेला त्यांनी दिलाय आणि तेही दाखल होत आहेत. यावेळेला 100 खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट होईल. 3 षटकं परिपूर्ण होत आहेत. लेग बाईच्या रूपानं सिंगल ऍड केली जाते आणि 22वा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. महत्वाची मॅच आहे. याच्यानंतर 2 हात करणारा संघ आपल्याला बघायला मिळेल. विनिंग टीम विपक्ष कुंभवली VRCC मधला बॅटल रंगणार आहे. जाऊया डीजेला, देऊया संधी. थँक्यू. सर्वे संख्ये पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर समोर प्रणय आहे. 22 धावा झालेले आहेत. काफी बढ़िया मैच है. आखिरी 12 गेंदे आनी शेष है. मैच काफी बड़ा बनने जा रहा है और सर्वे संख्ये जो टीम के वन ऑफ द बेस्ट बॉलर है वो एक बार फिर गेंदबाजी मार्ग पर गेंदबाजी के लिए आते हुए 22 रन्स. और सामने ताकतवर बल्लेबाज है, नाम है जिनका प्रणय. आते ही बैट को जरूर घुमाया, बल्ले को स्विंग के ऑन साइड में डीप बैकवर्ड टच स्क्वायर लेग में गेंद का पीछा चल रहा है लेकिन गेंद जाएगी साई कंस्ट्रक्शन. 4 चौकार. नीलेश चे संख्ये चौकार. थैंक यू. 26 धावा झालेल्या स्कोर कार्ड वरती. काफी बढ़िया शॉट प्रणय के बल्ले से आया है. ये दर्शाता हुआ कि भाई हम वो टफ फाइट करेंगे. जितने रन्स बनने की कोशिश हमने की है, फिर हम कोशिश करेंगे कि हमारे स्कोर कार्ड के ऊपर उतने रन्स आए जो हमारे गेंदबाज को विश्वास दे दे लड़ने के लिए. पण तू सर्वेश है, एक जबरदस्त गोलंदाज आहे. बघूया चेंडू क्रमांक 2 घेऊन दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला चेंडू आहे. पॅड आणि बॅट वरती होता. लाऊड अपील प्रश्न विचारला होता हाऊस दॅट, परंतु तिथे पंच सांगतायत बॅटला प्रेस झालाय चेंडू. आणि तदनंतर मात्र 2 धावा सुद्धा होत आहेत परिपूर्ण. धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचले ती 28. 28वा. थोडासा आक्रोश, थोडासा नाराजगी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आपण बघू शकाल
हम तो रूठे दिलों को मनाने में रह गए और मंजिल तो हमारे करीब से गुजरी. हे जे रुसवे फुगवे आहेत त्याला थोडंसं दूर करा, कॉन्सन्ट्रेशन मैदानाच्या आतमध्ये करा. 28 झालेले आहेत. सर्वेश आपलं सर्वस्व पणाला लावतायत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू ब्लॉक मध्ये मारा, बॅक टू द बॉलर, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आहे. 28 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. आज मात्र या मैदानावरती जर्रे जर्रे पर कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जो क्लास दाखवेल तो संघ या आकर्षक चषकाचा मानकरी होईल. त्यासाठी तुमचं 100% योगदान गरजेचं आहे. याही वेळेला बॅटला चेंडू ब्रश झालाय, मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव परिपूर्ण झाले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नाहीये. 29 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 29 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा 29 झालेले आहेत. तर आपण या ठिकाणी बघतोय पुढचा चेंडू अप्रतिम ब्लॉक मध्ये चेंडू हाताळला गेलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफला. सुंदर गोलंदाजी. 30 धावा स्कोर कार्ड वरती झाले. चेंडू शेष आहेत ते 1 टू गो. या षटकानंतर आपण स्वागत सन्मान इथे करणार आहोत. सन्मानी व्यक्तिमत्व शलाका मॅम यांचा पण पोलीस पाटील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आदरणीय व्यक्तिमत्व उपसरपंच साहेब मुकुंद हरचंद्र संके साहेबांच्या शुभ हस्ते या चेंडू नंतर करणार आहोत. स्लॉट मध्ये चेंडू ऑन साइडला एंड टू द गॅप येतोय साई कन्स्ट्रक्शन चौकार. तर आपण वळूया. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. पोलीस पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत. माननीय शलाका नितीन पाटील मॅम यांचा शुभ सन्मान उपसरपंच साहेब मुकुंद हरचंद्र संके साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. माईची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान. जोरदार टाळ्यांचा गजर पोलीस पाटील मॅम यांच्यासाठी झाला पाहिजेत. आणि त्यानंतर कल्पिता पाटील मॅम, कुणाल पाटील यांच्या धर्मपत्नी त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी तर या आणि आम्ही अवनी मॅम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कल्पिता पाटील मॅम यांचा शुभ सन्मान आपण करतोय. माननीय अवनी निकेत पिंपळे मॅम यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. माईची शॉल, एक सुंदर असं दृश्य आपण बघताय. सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ. या पुष्पाप्रमाणे आपल्या चेहऱ्यावरती सदैव हास्य राहो ईश्वरचरणी आम्ही करतोय प्रार्थना आणि विनंती करतोय आपण स्थानपन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. वळूया मॅचकडे. दरम्यान स्कोर कार्ड वरती धावा आहेत 34 आणि चेंडू झालेले आहेत ते शेवटचं षटक आहे. 34 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुढचा चेंडू यावेळेला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, एलिव्हेशन प्रॉपर. द बॉल इज अ पनिशिंग इन टू द सँड. ह्यू सिक्स एसटीजे. थँक यू. अमित संके इज ऑन अ फायर. धावसंख्या 40 आणि जबरदस्त बॅटिंग करताना आपण बघतात एक गोलंदाज आहेत मिस्टर कवित. कवित पुढचा चेंडू घेऊन कवितकडे मोठी जिम्मेदारी दिली यावेळेला. येणाऱ्या काळामध्ये जर आपण बघतोय इथून त्यांना मिळणारा आत्मविश्वास, त्यांचा अनुभव येणाऱ्या काळामध्ये एक मोठं खेळाडू निर्माण करू शकतोय कवित यांना. यावेळेला बॅक टू बॅक दुसरा आणि तोही जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय. कौस्तुभ एंटरप्राइजेसचा बिग ब्लास्ट षटकार 46.
थँक्यू. कवित वरती आक्रमण बघायला मिळत आहे. अमीस यांची जबरदस्त बॅटिंग इथे बघायला मिळत आहे. 46 धावा झालेल्या आहेत. कितेक दुनिया में हर चीज जो ठोकर खाने से टूट जाती है, मतलब कामयाबी भी ऐसी है जो आपको ठोकर खाने से मिलती है. ये कामयाबी आपको आवश्यक है. 2 षटकार आलेत. बघूया कवित कमबॅकिंग करेल का. आणि तिसरा हवाई हमला. 52 runs on a scorecard. Back to back. 3 consecutive sixer. 3 6 in row. Yes, this way. थँक्यू. 52 धावा स्कोर कार्ड वरती आहे. त्याच्यामध्ये 3 चेंडूवरती 18 धावा. बॉल आलेला आहे. 52 झालेले आहेत. संकट के काले बादल अब मंडराते भी नजर आ रहे हैं. बघूया कवित मात्र कमबॅकिंग करेल की अमित वडे. जबरदस्त बॅटिंग करत आहेत. आणि आणखीन 2 जर बॅक टू बॅक खेळतायत तर सन्माननीय धीरज संके साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणखीन 2 षटकारांसाठी जर बॅक टू बॅक खेळत असाल तर. बघूया एका बाजूने कवित आहे, एक यंगस्टर गोलंदाज आणि फुलटॉस आहे. यावेळी ऑन साइडला खेळतायत. तिथे मात्र डॉमिनेट केलंय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि धावसंख्या पोहोचली ती अब तक 56. साई कन्स्ट्रक्शनचा येतोय 4. छप्पन. मैच में पलटवार. काफी बढ़िया बल्लेबाजी है. जिस तरह से यहां पर अपने बैट को बल्ले को स्विंग करा रहे. मिके जी कांतिलाल पिंपले साहब की तरफ से अगर यहां पर विकेट को चटकाते तो 1,000 रुपए का कैश प्राइज कवित के लिए दिया जाएगा. देखना है क्या वापसी करेंगे कवित. बहुत सारे सवाल जो हमारे मन में घर कर रहे हैं. जवाब मिलेंगे बीच मैदान में. गेंद और बल्ले के बीच के कश्मकश में एक तरफ अमित है और दूसरी तरफ कवित है. स्कोर अब तक 56. और ये क्लिंग बॉल विकेट यहां पर जरूर आता हुआ और 1,000 रुपए का कैश प्राइज सम्मानीय मिकित कांतिलाल पिंपले साहब की तरफ से दिया जाएगा. 1,000 रुपए. यस इज थैंक यू. दरम्यान आपण बघताय सनी आणि गुरु यांचंही जे कॅश प्राइज बाकी आहे ते आपण मॅच नंतर देणार आहोत. परंतु अमितसाठी टाळा झाला पाहिजे. अमित वेल प्लेड. न्यूमॅन येतो या ठिकाणी. विकी एक आक्रामक बल्लेबाज है. विकी आखिरी गेंद उनके पास है. 56 के ऊपर स्कोर कार्ड रुका हुआ है. जैसे यहाँ पर मिकित पिंपले साहब ने कहा कि भाई आप विकेट ले 1,000 रुपये हम आपको देंगे और तुरंत वहां पर असर नजर आया और क्लिंग बोल्ड देखने को मिला. अब तक 56 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस मैच में पलटवार बहुत देखे. पहले गेंदबाजों का बोलबाला रहा. आखिरी 3-4 गेंदों में बल्लेबाजों ने अपनी बेहतरीन एफर्ट्स को दिखाया और मैच को दोहराए के दहलीज के ऊपर ले आए हैं. जहां पर मैच बैलेंसिंग नजर आ रहा है. यहां से जो अच्छा खेलेगा वो मैच को अपने पक्ष में ले जाएगा. क्रिकेट किस तरह से बीच मैदान में खेलता हुआ नजर आ रहा है. तमाम दर्शकों की दिल जीतने वाली मैच है ये. और अक्सर कहते हैं दिल जीतने का मकसद रखो. दुनिया जीत के दोस्तों सिकंदर भी खाली हाथ गया था. फिलहाल विकी आए. विकी ने देखा लेकिन वहां पर आया कौस्तुभ इंटरप्राइजेस का सिक्सर. 60 डीजे 62 बने हैं. 63 का टारगेट सेट किया है. जैसे सेकंड इनिंग का आगाज होगा एक बार सुनेंगे एक मारूफ कमेंटेटर की एक मिठास भरी आवाज. दशरथ जी पाटिल सर आपके साथ में जुड़े रहेंगे आपके साथ नेक्स्ट मैच में. आइए दशरथ जी पाटिल साहब. एक मारूफ कमेंटेटर एक मिठास भरी आवाज सुनने को मिलेगी नेक्स्ट इनिंग में.
थँक्यू डीजे. याच्यानंतर एक महत्त्वाची सूचना आहे की याच्यानंतरची जी मॅच होणार आहे ती फक्त 4 षटकांची असेल. याची आपण नोंद घ्या कारण आपल्याला फायनल जास्त षटकांची खेळायची आहे. त्यासाठी याच्यानंतरची मॅच असेल ती फक्त 4 षटकांची असेल. त्या पद्धतीने आपण गेम प्लॅनिंग करा. टॉस बॉक्समध्ये त्याच पद्धतीने निर्णय घ्या आणि मॅचकडे त्याच पद्धतीची आपली स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. इथून विनिंग टीम आणि त्याच्या अगेन्स्ट कुंभवली VRCC ही 2 हात करताना दिसेल. नेक्स्ट मॅच 4 षटकांची असेल. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. धन्यवाद अजिंक्य पाटील. अतिशय दमदार समालोचन, सूत्रसंचलन आणि निवेदन. चला 63 धावांची गरज जिंकण्यासाठी ठेवलंय. अतिशय दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. सरपंच चषक 2025. यस, मोरेकुरण सरपंच चषक 2025. धीरजजी संख्या असतील, निलेशजी संख्या असतील, त्याच्यानंतर आमचे मिनित पिंपळे. चला पहिला जोडा सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, बुरवादाची, बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिला जोडा दाखल सादर. 63 धावांची गरज. टेंबी आणि पाम असा हा विद्यमान सामना. 2 बलाढ्य टीम आमने सामने. मिकित पिंपळे. येस येस. आणि दोन्ही गावं जवळ आहेत, म्हणजे यांचा दरवाजा आणि त्यांची खिडकी समोरासमोर. चला पाम आणि टेंबी. चला गोलंदाज विकी. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदार. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पदावर. 63 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 30 बॉल 63 धावा. चला डान्सिंग अंपायर, माटे अंपायर याच्यानंतर तुम्हाला परफॉर्मन्स देतील. अतिशय दमदार स्पर्धा. चला स्पीडअप करा प्लीज. 62-63. आणि हा पहिला चेंडू पुन्हा खोदून काढलाय. चांगला फटका, दमदार स्ट्रोक चेंडू लॉंगा होला पुन्हा एकदा आणि पंचांदा नो बॉलचा इशारा. आणि हा शेल फ्री हिट. 1+1 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या 2 वर. 63 धावांची गरज. अतिशय नामवंत स्पर्धा. क्रिकेटचा हा जबरदस्त महासंग्राम. क्रिकेटचा थरार. वंजारी समाज प्रीमियर लीग 2025. मोरेकुरणचे सरपंच सन्माननीय धीरजजी संके यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. बेहतरीन आयोजन. आणि हा यस पहिला मोठा दमदार सिक्सर आणि फलंदाज बाद होईल. यस लॉब केला होता आणि हा ते फ्री हिट. फ्री हिट आहे. जबरदस्त आनंद झाला होता परंतु फायदा नाही कारण फ्री हिट होता. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू हवेमध्ये असेल पण तो जाईल. आणि हा यस पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदल. धन्यवाद धन्यवाद. यस यस नवीन फलंदाज सचिन. नवीन फलंदाज राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, शिंदे गेले, फडणवीस आले, दाढीवाले गेले, बिन दाढीवाले आले. नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. वनडांचा फलंदाज. धावसंख्या फक्त इनमेन 3 वर. 1-3. 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय खराब सुरुवात. डलमलित, विकृत, विक्षिप्त सुरुवात. पहिला धक्का, पहिल्या विकेटचा बदल. अच्छा बोलतो था जरा टायमिंग पाहिजे. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक. चेंडू गेलाय लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल आणि एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 4 वर. 1 बाद 4. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट.
अतिशय नामवंत स्पर्धा. दोन बलाढ्य टीम. राईट आर्म राहून दे के. ओ हो हो ग्रेट कॅच. फॉलो थ्रो मध्ये आपलातून झेल. काय बघा, फक्त शरीराचा विचार नका करू, बॉडीवर जाऊ नका प्लीज. क्रिकेट बघा. जन्म जन्मीचा गो तुझा माझा प्यार यो तू राधा मी तुझा गो किसना. हा का. यस, नवीन फलंदाज सर्वेश, ज्याने 65 धावांची इनिंग साकारणारा तोच हा बघूया. नवीन फलंदाज, नवीन बॅटर. हा दुसरा कोरोना व्हायरस. सर्वेश धाव संख्या इनमिन फक्त 4 धावा, 2 बाद 4 अशी वाताहत यातायात दारुण वाजता भग्नावस्था. बॉलिंग मार्ग तयार विकी. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अतिशय अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय कामगिरी. बॉलिंग मार्ग तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर. 63 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. एक पॉईंट आहे, बॅकवर्ड पॉईंट. बॉलिंग मार्ग तयार. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू केला आहे, मिडवे केला, पंच केला आहे आणि मिळते 4 धावा. यस, चांगला फटका, दमदार स्ट्रोक, नेत्रदीप फटका. 4 धावांनी संघाची धाव संख्या झाली 8 वर. आणि षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम विकी. लास्ट डिलिव्हरी, 1 बॉल टू गो. आणि हा यस ऑन साईडला पुन्हा एकदा पुल करायचा, पण चेंडू जमत नाही. चेंडू शॉर्ट मिडवे केला, पुन्हा एकदा एक धाव मिळतेस. आणि षटक क्रमांक पहिलं संपुटात. पहिल्या षटकाची समाप्ती सांगता. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 9 धावा, 2 बळी. असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. 6 चेंडू फेकले, 9 धावा मोजल्या. मिस्टर विकी दमदार गोलंदाजी केली. आणि याच्यानंतर सामना असेल तो 4 षटकांनंतर. मॅच विल बी 4 ओव्हर्स लिमिटेड ओनली. 2 बलाढ्य टीम आमने सामने. आणि याच्यातला संघ जाईल फायनलमध्ये ना? नाही, पुढच्या मॅच पासून. यस, म्हणजे ही क्वार्टर फायनल आहे. उपांत्य म्हणजे सेमी फायनल. यस, कुंभवली संघ म्हणजे ही. आणि गोलंदाज विनीत, पहिला विकी, नंतर विनीत. संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग मार्ग तयार. सर्वेश अतिशय विस्फोटक धावांचं मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल, धावांचा आगडोम, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये अंधाधुंद फटकेबाजी केली होती. चला स्पीडअप करा प्लीज. विनीत. यस, अतिशय दमदार आयोजन. आणि तुम्ही जेवण दिलं ना, आम्ही खुश आहोत. एक ठिकाणी 2 लाखाची स्पर्धा जेवायला शापूची भाजी. आता शापूजीने राजमा खाऊन काय कॉमेंट्री होणार आहे का? अजूनही सांगितलं असं म्हणजे स्पर्धा लाईव्ह आहे. आणि महिला वर्ग बसल्यामुळे मी बोलत नाही पुढचं. हो येस, पुन्हा आउटसाईड द ऑफ पुन्हा बॅटची लिडिंग एज. आणि 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत. वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 10 वर. 63 धावांची गरज. अतिशय दमदार स्पर्धा, नामवंत स्पर्धा. सरपंच चषक 2025 हे दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. पालघर जिल्ह्यामधील एखाद्या मोठ्या स्पर्धेला टक्कर देणारे. बघूया जर तुम्ही ट्रॉफीचा विचार केला, बघा ट्रॉफीज कशा आहेत. नसतात नक्कीच. अजूनही बोललो असतो. ओ यस, क्या बात है. दमदार स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग. आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका, वज्र डोला, भीम डोला. ना आव दे का न ताव दे का. दमदार सिक्सर, तोलून मापून मारलेला हा बिग सिक्सर.
विजयजी संके साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम विजयजी संके साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. येस, दन्नामा शिवसेनेचा दमदार आवाज, त्यांचं नुकतंच आगमन झालं. पुन्हा त्या स्पर्धेला हार्दिक स्वागत असेल. संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 16/16 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. 2/16. अतिशय अजित पाटील यांची ही दमदार आम्हाला दिलेली साथ, सलग 2 दिवस, ज्यांचा तोच आवाज, ते सातत्य, तीच कन्सिस्टन्सी. आणि हा येस शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा, हो हो हो, चेंडू गेला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा झेल बाद, अफलातून झेल, ट्रिमेंडस कॅच केले शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. थँक्यू डीजे. वळूया आपण सन्माननीय विजयजी संके साहेबांचं आपण वेलकम करतोय. आम्ही कल्पेशजी संके सरांना विनंती करतोय. कल्पेशजी संके साहेब, विजयजी संके साहेब या. कल्पेश संके साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय वेलकम, हार्दिक स्वागत. मोरेकरण शिवसेना शाखा प्रमुख यांचा शुभ सन्मान कल्पेशजी संके साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. त्यांचे परम मित्र आपण बघू शकाल, त्यांच्या शुभ हस्ते विजय सरांचा या ठिकाणी करतोय आपण शुभ सन्मान. यासमोर मुख्य मंचावरती मायेची शॉल. अरे ते भावले कुठं भटकतात बघा तिकडं. अरे इकडे या, इकडे तिकडे काय म्हणणार, इकडे या. दरम्यान आपण बघतायत विजयजी संके साहेबांचा शुभ सन्मान कल्पेशजी संके साहेबांच्या शुभ हस्ते सरपंच चषक 2025 मध्ये आपण या ठिकाणी वेलकम करतोय आणि त्यांना आम्ही विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा. वळूया एक गोड आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, सन्माननीय पाटील साहेब. यस, धन्यवाद अजितजी पाटील. अतिशय उत्तम साथ, उत्तम खुमादा समालोचन, सूत्रसंचलन, तसेच कॉमेंट्री बॉक्समध्ये जे प्रेझेंटेशन, त्याच्यानंतर जे निवेदन आणि यथोचित परिचय देणारे आमचे अजितजी पाटील. बॉलिंग मार्क तयार, विनीत. थांबा थांबा बघा जरा. ओके आहे ना. हो येस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, पुन्हा एकदा गुंगारा दिलाय. अतिशय चांगली किपिंग, परंतु त्याला देखील बॉलने गुंगारा दिलाय. संघाची धावसंख्या झाली 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2/17, 3 विकेट का, 3/17, 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. जिंकण्यासाठी तब्बल पाहिजे 46 धावांची गरज अजूनही बाकी आहे. उर्वरित 21 चेंडू, 21 कुठं, 22 बॉल. येथे झाला ड्रॉप. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवून होता, परंतु अखेर ड्रॉप केलाय. आणि आमचे जे यष्टीरक्षक आहेत, आमचे विकी भाई, त्यांनी 7 चेंडूमध्ये 7 षटकारांचा जो विक्रम त्याच्या नावावर आहे. बघूया, दमदार बॅटिंग आणि शरीरयष्टी सांगायलाच नको. ताकद पण तशी आहे ना. चला, बॉलिंग मार्क तयार. आणि हा येस, पुन्हा एकदा चेंडू हलक्या हाताने पुश केला. चेंडू शॉट मिड विकेटला, पुन्हा एकदा प्रोटेक्शन असेल. मिड विकेटला मिळेल फक्त एक सही, दादा कुछ भी नाही. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 20 धावांनी. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजून 43 धावांची गरज. रिक्वायर्ड 43 रन्स. आणि षटक क्रमांक दुसरा फिनिश. पहिल्या षटकात धावाले तब्बल 9 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, एक एक्स्ट्रा धावा, म्हणजे टोटल 20. आणि उर्वरित 18 बॉलमध्ये पाहिजे 43. 14 त्रिक 42, म्हणजे 14.33 इज द स्किंग रेट इच अँड एव्हरी ओव्हर. चला, नवीन गोलंदाज विकी.
चला स्पीडअप करा प्लीज मिस्टर विकी, ज्यानं पहिल्या षटकात फक्त 9 धावा दिल्या होत्या. अतिशय 2 विकेट घेऊन एक जबरदस्त करामत, जी केमय्या मॅजिक स्पेल फेकणारा गोलंदाज विकी दमदार फलंदाजी करीत प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करण्याचा जो. चला स्पीडअप करा. याच्यानंतर अजून 2 मॅचेस 5:15 वाजलेले आहेत. आणि याच्यानंतर जो सामना असेल तो 4 षटकांचा असेल, जेणेकरून फायनल जास्तीत जास्त षटकाचा खेळून येईल. बुया स्टेप आउट झाला आहे, चेंडू हवेमध्ये असेल. कारण बाबा काय फुटबॉल खेळतो का काय करतोय. आणि हा झेल होता, मग आता तसाच झेल घेतला असता. 2 कॅच छोडा, कॅचेस विनिंग द मॅचेस. धाव संख्या 22. 3 बाद 22, 22 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडूदार मिड विकेटला पण धाव मात्र तिथे एकच मिळणार. दुसऱ्या धावापासून वंचित. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 2वर 3 म्हणजे 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजूनही 40 धावांची गरज. 16 मध्ये 40. आणि हा चेंडू पुन्हा ऑनसाईडला चांगला फटका, दमदार फटका. चेंडू खोदून काढला, चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल. ओनली 1 रन, सिंगल गेटिंग. धाव संख्या 24. हो यस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन एक जबरदस्त प्रहार केलाय, जबरदस्त आक्रमण. आणि हा यस आणि फलंदाज बाद होईल. चला चला 15 मध्ये 40 धावांची गरज. नवीन फलंदाज मिडल ऑर्डर मधल्या फलितीम फलंदाज राहुल. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स, नवनिर्वाचित फलंदाज. 15 बॉलमध्ये 40 धावा करायची आहेत. टार्गेट नक्कीच कठीण असेल, शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. 14 मध्ये 40, 39 का 14 गेंदे 39 रन. हो यस क्लास फटका, अप्रतिम जबरदस्त घुटना टेक, तमाशा देख. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, इनसाइड आउट. हलवलाय सारा मार्केट त्याने, त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा 13-33. आणि हा येस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असे पण जाईल नो मॅन्स लँड मध्ये, तर मिळेल फक्त 1 धाव. आणि षटक क्रमांक राहिले 12 बॉल आणि जिंकण्यासाठी म्हणजे 32 धावांची गरज. माझ्या प्रति षटका मग 16 धावांमध्ये इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट 12 बॉल्स टू गो, रिक्वायर 32 रन्स. कृपया व्हेअर शिशी आणि तुम्ही तयार आहे प्लीज कुंभवली संघानं. आणि याच्यातला विनर ना, यस याच्यातला विनर तुमच्या सोबत 2 हात करेल एक बिग फाईट. चला चला टीम मीटिंग नको प्लीज. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड प्लीज. अमित
12 मध्ये जिंकण्यासाठी म्हणजे 32 धावांची गरज. षटक क्रमांक 4 पहिला चेंडू तयार. ओ येस, अप्रतिम स्क्वेअर कट, ग्रेट फिल्डिंग, थेट फेक, पण 2 धावा मिळतील. राहिले बॉल 11 मध्ये जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 11 बॉल्स टू गो, रिक्वायर 30 रन्स. अतिशय रोमांचक, चित्तथरारक, रोमहर्षक सामना, उत्कंठावर्धक, उत्साहवर्धक, नाट्यमय सामना. बॉलिंग मार्क तयार. आणि हा येस पुन्हा तसाच फटका म्हणजे टायमिंग यावली कनेक्ट होईल. चेंडू गेला बॅकवर्ड गलीला आणि नॉन स्ट्रायकरला काय झाले. चला 10 बॉल मध्ये डीजे डीजे राहुल वडे यांनी जर 3 षटकार मारले तर तुम्हाला मिळतील धीरजजी, विद्यमान सरपंच सन्माननीय धीरजजी संख्य साहेब यांच्यातर्फे आणि त्याच्यानंतर निखिल पिंपळे यांच्यातर्फे 10,000 मिकिट. शुभम मागच्या वेळी याला देखील लावले होते वाटतं ना, शुभमला. चला राहुल भाई तुमच्यासाठी सरळ 3 षटकार मारा आणि तब्बल 10,000 रुपये घेऊन जा प्लीज. आणि हा येस पुन्हा एकदा, आणि हा येस फलंदाज. धाव संख्या 36 आणि जिंकण्यासाठी पाहिजे अजून 27 धावांची गरज. बॉल राहिले 9 मध्ये 27 म्हणजे प्रति षटका चेंडू मागे 3 धावांची गरज. ओ येस, ग्रेट स्ट्रोक, साइड स्क्रीनला सलामी देणारा जबरदस्त टायमिंग. चला बॉल राहिले 8, धावा पाहिजे 22, 23 पाहिजे ना ते 23. 8 बॉल 23 धावांची गरज. 2 बॉल्स टू गो. ओ येस, ग्रेट स्ट्रोक, पुन्हा एकदा आक्रमण. राहुल ना, येस राहुल. अजूनही जर 2 षटकार मारला तर तुम्हाला मिळतील मिकीजी पिंपळे साहेब आणि विद्यमान सरपंच सन्मान्य धीरज संघेतर्फे 10,000 रुपयाचं रोख प्राइस. चला 2 षटकार. आणखीन एक. ये क्या बात है, दमदार. यस आणि जिंकण्यासाठी 7 मध्ये पाहिजे आणि 6 मध्ये 11 धावांची गरज. बघूया जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन. 2 चेंडू मध्ये 2 उत्तुंग षटकार आणि स्ट्राईक घेऊन रोटेट केली. जर 1 षटकार मारला तर तुमच्या आम्हाला मिळते 10,000 रुपये. या मिस्टर शुभम, सुयोग नाही बॅट्समन कोण आहे, शुभम ना. येस, सुयोग टू शुभम. 6 मध्ये 11 धावांची गरज. 1 मोठा फटका मॅचचं चित्र स्पष्ट करेल. निर्णायक षटक, लाख मोलाचं षटक. राईट आर्म राहून दे विकेट. आणि ह्या येस पुन्हा एकदा चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला. पंचांचा निर्णय.
येस थर्ड अंपायर. बरोबर ते कशाला मार खातील ना अंपायर. चला BRCC टेंबोली संघ तुम्ही इकडे या प्लीज. तुमचा कॅप्टन रिपोर्टिंग करायचा प्लीज. याच्यातला विजेता संघ तुम्हाला काय रे दॅट शुड बी नो बॉल डिलिव्हरी. 1+1 2 धावा आणि हा सेल्फ हिट. क्या बात आहे. सोने पे सुहागा घोड्या बरोबर नालाची यात्रा. चला 6 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजे 9 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. चंचू प्रवेश आणि हा षटकार आणि अजूनही षटकार मारला आणि हा यस 10,000 रुपयाची रोख कमाई. क्या बात आहे राहुल वडे. वाले थांबा जरा आनंद व्यक्त करू नका. पोरग पहिला जन्माला येऊ दे नंतर घरात पालना टांगा अशी सामना होता. माका यापुढे मोरे करून वाले बरोबर की नाही त्यांनी देखील असा सामना होता पण मॅच हारले होते. दरम्यान नुकताच आपण बघतायत माननीय आस्था जितेश संके मॅम यांचं शुभागमन झालं. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. हो येस आउटसाइड द स्टंप. 4 बॉल जिंकण्यासाठी पाहिजे 3 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच. क्लोज मॅच. रफ बॅटम सामना. 4 मध्ये 3 धावांची गरज. मॅचचं काही बरं वाईट हो पण 10,000ची कमाई करून गेलाय. बरोबर बायको घरात गेले एकदा खुश होईल. बरोबर की नाही. 1 महिन्याचं रेशन आरामशीर होईल. बरोबर की नाही. काय साला कामावर जायची गरज आहे. 4 balls to go. Require 3 runs. Oh yes पुन्हा आउटसाइड द स्टंप. येस नशीब बॅकअप होता नाही तर हा देखील सीमारेषे बाहेर गेला असता. हो येस आणि मला वाटते फलंदाज बाद असेल का. टेकन फॉर रिव्ह्यू. फलंदाज बाद आहे पण तो रिस्क नाही घेणार ना. बरोबर आहे ना. येस बॅट्समन इज आउट. रनआउट आहे प्लीज. एवढी मॅच आणून सुद्धा जर जिंकली नाही तर फायदा काय सांगा मला. 10,000चा सांगा मला काय उपयोग आहे सांगा 10,000चा. आणि हा काय सामना फिनिश. येस क्या बात आहे.